वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. ओके, तुम्हाला पॉलिमर्स म्हणजे काय माहितीये? पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट अँड कंपोज्ड ऑफ स्मॉलर रिपीटिंग युनिट called as monomers. Okay, monomers on polymerization gives a polymer. ह्या गोष्टी माहिती होता. तर आपलं जे चालू आहे प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. आता प्रिपरेशन मध्ये कोणते? तर प्रिपरेशन ऑफ सम ऍडिशन पॉलिमर्स. या अगोदर आपण पॉलिथिन कसं तयार केलं जातं ते पाहिलं. लो डेन्सिटी पॉलिथिन कसं तयार केलं जातं, हाय डेन्सिटी पॉलिथिन कसं तयार केलं जातं ते पाहिलं. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत दुसरं ऍडिशन पॉलिमर, दॅट इज पॉलीअक्रिलोनायट्राइल कसं तयार केलं जातं त्याविषयी. म्हणून सेकंड टाइप तुम्ही सेकंड प्रिपरेशन दॅट इज प्रिपरेशन ऑफ. पहा इथं काय टाकतो तर प्रिपरेशन ऑफ पॉलीअक्रिलोनायट्राइल किंवा विद्यार्थी मित्रांनो पॉलीअक्रिलोनायट्राइल इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्लॉन. म्हणून त्या नावाला ऑर्लॉनची म्हणजे ऑर्लॉन या नावाला देखील खूप पसंती आहे. म्हणून प्रिपरेशन ऑफ लिहितो मी अगोदर ऑर्लॉन. काय लिहितोय पहा, ऑर्लॉन. ओके, आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच म्हटलं जातं पॉलीअक्रिलोनायट्राइल. काय म्हटलं जातं? पॉलीअक्रिलोनायट्राइल. ओके, पॉलीअक्रिलोनायट्राइल. काही गोष्टी क्लिअर करून घ्या चला आता. पॉलीअक्रिलोनायट्राइल प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन. आणि ऑर्लॉन म्हणजे काय? तर ऑर्लॉन इज अ कमर्शियल नेम टू धिस पॉलीअक्रिलोनायट्राइल. आणि पॉलीअक्रिलोनायट्राइलला एक शॉर्ट फॉर्म आहे. पॉलीचं पी, अक्रिलोचं ए आणि नायट्राइलचं एन, यापासून असं नाव तयार होतं पॉलीअक्रिलोनायट्राइल. ओके, तर आज आपल्याला पाहायचंय कसं तयार केलं जातं पॉलीअक्रिलोनायट्राइल. ओके, चला पाहू आपण. तर मी असं म्हणतोय, आणि पॉलिमर तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं असतं? पॉलिमरायझेशन. द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. आता हे प्रिपरेशन पाहत असताना, प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन पाहत असताना कोणताही पॉलिमर असेल तर त्या पॉलिमर साठी लागणारं रिपीटिंग युनिट कोणतं असतं ते माहित होणं आपल्याला खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून मी काय टाकतो पहा इथं, ऑर्लॉन म्हणजे शॉर्टकट, त्याला पॅन म्हणायचं. ऑर्लॉनला काय शॉर्टकट? पॅन. मी असं म्हणतो मोनोमर ऑफ ऑर्लॉन दॅट इज पॅन. म्हणजेच काय? पॅन इज अक्रिलोनायट्राइल. आणि अक्रिलोनायट्राइलच केमिकल नेम काय आहे तर त्याला व्हिनिल सायनाइड असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं काय? व्हिनिल सायनाइड. बऱ्याचशा विद्यार्थ्याला एमसीक्यू जर आला विच ऑफ द मोनोमर इज ऑर्लॉन, तर ऑर्लॉनचं मोनोमर हे अक्रिलोनायट्राइल आहे. म्हणजे ते कोणतं असतं? व्हिनिल सायनाइड. मी तुम्हाला प्रोसेस समजून सांगतो. पहा इथं असं गृहीत धरा हे कंटेनर घेतलं आपण. काय घेतलं? हे कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इन दिस कंटेनर वी हॅव टू टेक लार्ज नंबर ऑफ अक्रिलोनायट्राइल. पाहिजे तुम्ही अक्रिलोनायट्राइल म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल सर अक्रिलोनायट्राइल म्हणजे काय? तर CH2CHCl. पहा काय लिहिलं मी? CH2CHCl. मी असे लिहू शकतो CH2CHCl. यालाच अक्रिलोनायट्राइल म्हणजे व्हिनिल सायनाइड. हे जे पूर्ण घेतलं तर हे मी लार्ज नंबर ऑफ व्हिनिल सायनाइड म्हणजे अक्रिलोनायट्राइल घेतले तर, आणि यामध्ये मला टाकायचं आहे पर ऑक्साइड हा कॅटलिस्ट टाकायचा आहे. काय टाकायचं आहे? पर ऑक्साइड. मी H2O2 घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? H2O2. पर ऑक्साइड नावाचा कॅटलिस्ट त्याच्यात ओतायचा आणि याला नॉर्मल टेम्परेचरला थोडंसं आपल्याला हीट करायचं. आणि काय होतं सांगतो, एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा असं लांबलचक साखळी तयार होते. ओके, पहा इथं रिॲक्शन तुम्ही. तर मोनोमर ऑफ ऑर्लॉन म्हणजेच पॅन कोणता आहे? अक्रिलोनायट्राइल. अक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला कोणता? तर अक्रिलोनायट्राइलचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CHCl. पहा इथं काढलाय मी. ओके, CH2 डबल बॉन्ड CHCl. विद्यार्थी मित्रांनो आपण अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये पाहिलं होतं. जर समजा CH2 डबल बॉन्ड CHOH असेल तर त्याचं नाव काय? त्याचं नाव व्हिनिल अल्कोहोल. त्याचं नाव काय? तर व्हिनिल अल्कोहोल. CH2 डबल बॉन्ड CHOH हा OH होता म्हणून याचं नाव काय? तर याचं नाव व्हिनिल अल्कोहोल होतं. इथं काय होतं? व्हिनिल अल्कोहोल. आता जर ह्या व्हिनिल अल्कोहोलच्या OH ऐवजी मी जर इथं सायनाइड टाकत असेल तर त्याचं नाव काय तयार होतं? त्याचं नाव तयार होतं व्हिनिल सायनाइड. काय तयार होतं? व्हिनिल सायनाइड. लक्षात घ्या, CH2 डबल बॉन्ड CHOH म्हणजे व्हिनिल अल्कोहोल. OH च्या ऐवजी CN असेल तर त्याचं नाव व्हिनिल सायनाइड. मग CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे काय? तर याला
कॉमनली व्हिनिल सायनाइड असं म्हटलं जातं, कॉमनली व्हिनिल सायनाइड. आणि याला कमर्शियली, याला इंडस्ट्रीमध्ये अक्रिलोनायट्राइल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अक्रिलोनायट्राइल. या कंटेनर मध्ये किती अक्रिलोनायट्राइल घेतले मी? एक घेतलाय का? नाही. दोन घेतले का? नाही. तर कितीतरी डॉट डॉट म्हणजे अक्रिलोनायट्राइल मी घेतले तर लार्ज नंबर ऑफ अक्रिलोनायट्राइल. आणि म्हणून इथं लिहितोय मी एन नंबर ऑफ अक्रिलोनायट्राइल ऑन हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड, इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. ओके. तर काय होतं? CH2 डबल बॉन्ड CHCN हा जो आहे यातला डबल बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, यातला डबल बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. इकडे एक व्हॅलेन्सी आणि इकडे एक व्हॅलेन्सी तयार होते. आणि इथं रिपीटिंग युनिट CH2 CH असा CN आणि या CH2 CHCN म्हणजेच व्हिनिल सायनाइड म्हणजेच अक्रिलोनायट्राइल पासून एक असं रिपीटिंग युनिट तयार होतं. एका व्हिनिल सायनाइड पासून एक असं रिपीटिंग युनिट तयार होतं, एक असं रिपीटिंग युनिट तयार होतं. आणि असे लाखो करोडो रिपीटिंग युनिट एकत्र जर आले, लाखो करोडो युनिट एकत्र जर आले तर याच्यापासून काय तयार होतं? पहा, तुम्ही म्हणता लाखो करोड कसे? तर एका व्हिनिल सायनाइड पासून एक असा तयार होतो. ओके. तर असे जर जास्त प्रमाणात एकत्र आले, पहा मी असं म्हणतो, हा CH2 CHCN तुम्ही हे पहा CH2 ओके CH हा CN हा एक लिहिला मी. काय लिहिला? हा एक लिहिला. याच्या पुढे काय असणार आहे? हे लिहिलं मी. आता एकापासून हे असं ते तसं आपण पुढे लिहिलं. जर तुम्ही 1 लाख घेतले तर काय होईल? इथं एक असेल, याच्या पुढे पुन्हा तसंच, पुन्हा याच्या पुढे काय असेल? या CH च्या पुढे काय? तर या CH च्या पुढे दुसरा CH2 CHCN. ओके. हे एक युनिट आहे, हे दुसरं. याच्या पुढे पुन्हा CH2 CHCN. ही प्रोसेस थांबणार आहे का? इट इज नॉट अ स्टॉपेबल प्रोसेस. ही प्रोसेस थांबणार आहे का? पुढे थांबण्याची नाही. जेवढे मोनोमर्स असतात, जर मी इथं 1 लाख व्हिनिल सायनाइड घेतले तर 1 लाख रिपीटिंग युनिट आणि 1 लाख रिपीटिंग युनिट जर जोडले गेले तर ते स्ट्रक्चर किती मोठं होईल विचार करा तुम्ही. 1 लाख रिपीटिंग युनिटची जी साखळी असेल त्या साखळीला पॉलिमर बनायचं असतं. आणि म्हणून इथं आपण एन घेतलं. एन याचा अर्थ काय? लार्ज नंबर. दिस एन इंडिकेट द लार्ज नंबर. लक्षात घ्या, एन इंडिकेट द लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स. लार्ज नंबर, लार्ज नंबर 1 लाख 1 करोड 100 म्हणजे 100 करोड किती येते? तर असा आपण म्हणू शकतो वेन व्हिनिल सायनाइड म्हणजेच अक्रिलोनायट्राइल ऑन पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड एज अ कॅटलिस्ट इट पॉलिमरायझेस टू गिव्ह दिस. आणि हे पूर्ण लिहायची गरज असते का? नाही. आणि म्हणून हे जे रिपीटिंग युनिट असतं कोणत्याही पॉलिमरचं लिहित असताना हे जे रिपीटिंग युनिट असतं याच्या डाव्या साईडला ब्रॅकेट करायची स्क्वेअर ब्रॅकेट, याच्या उजव्या साईडला स्क्वेअर ब्रॅकेट करायची आणि याच्या समोर काय लिहायचं असं एन. हे एन काय इंडिकेट करतो? दॅट चेन इज अ ग्रोइंग ऑन हिअर. म्हणजे याचा अर्थ इकडं पण ती चेन लांबलेली असते आणि ती चेन इकडं पण लांबलेली असते. ओके. तर पुढचं लिहायची गरज नसते. हा कोणता आहे? हा व्हिनिल सायनाइड आहे. हा कोणता आहे? व्हिनिल सायनाइड हे त्याचं कोणतं नाव आहे? व्हिनिल सायनाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. अक्रिलोनायट्राइल हे त्याचं इंडस्ट्रियल नेम आहे. व्हिनिल सायनाइडच्या एका मॉलिक्यूल पासून हे असं युनिट तयार होतं, त्याला रिपीटिंग युनिट म्हणायचं. आणि असे लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र येऊन काय तयार होईल? पहा, एकापासून हे. मग याचं नाव काय? तर पहा, जर मी याला अक्रिलोनायट्राइल म्हणत असेल तर याचं नाव तयार होतं पॉलीअक्रिलोनायट्राइल. काय तयार होतं? पॉलीअक्रिलोनायट्राइल. आणि पॉलीअक्रिलोनायट्राइलचं P घेतलं, अक्रिलोचं A घेतलं, नायट्राइलचं N घेतलं तर याला शॉर्टकट काय तयार होतं? पॅन. याला शॉर्टकट काय तयार होतं? याला पॅन हे नाव तयार होतं. आणि पॉलीअक्रिलोनायट्राइल इट इज ऑल्सो कमर्शियली कॉल्ड एज ऑर्लॉन. त्याला काय म्हणतो? ऑर्लॉन. किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे ते म्हणजे अक्रिलॅन. ते म्हणजे काय? तर अक्रिलॅन. या गोष्टी क्लिअर कट लक्षात ठेवत चला. ओके. तुम्हाला एका मार्कासाठी असतं गिव्ह द प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन. गिव्ह द प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन. मग तुम्ही कसं लिहिणं अपेक्षित आहे? तर तुम्ही एन नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CHCN लिहायचं. त्याचं नाव हे जास्त फेमस आहे अक्रिलोनायट्राइल. हे त्याचं कोणतं नाव आहे म्हटलं मी? कॉमन नेम. याच्या खाली लिहिलं आपण अक्रिलोनायट्राइल. या एरोवरती लिहायचं पर ऑक्साइड. पर ऑक्साइड हा कॅटलिस्ट लागतो. ओके. आणि या प्रोसेसला काय म्हणायचं असतं? या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? पॉलिमरायझेशन. अक्रिलोनायट्राइल ऑन पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ per oxide as a catalyst it gives corresponding पॉलीअक्रिलोनायट्राइल म्हणजेच ऑर्लॉन म्हणजेच अक्रिलॅन. ओके. या प्रकारे ही रिएक्शन लिहायची असते. म्हणून आपण म्हणतो
अक्रिलोनायट्राइल ऑन पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, मग तो हायड्रोजन परऑक्साईड असू शकतो किंवा आणखी कोणता बेंझोइल परऑक्साईड असू शकतो. हे काय असतात तर हे इनिशिएटर असतात, ह्या रिएक्शन होण्यासाठी ते मदत करत असतात. ओके, म्हणून आपण असं म्हणतो अक्रिलोनायट्राइल ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलीअक्रिलोनायट्राइल. ह्या गोष्टी क्लिअर करत चला. एरो वरती परऑक्साईड लिहायचा, त्याच्यावरती पॉलिमरायझेशन शब्द लिहायचा, खाली थोडंसं हिटचं सिंबल दाखवायचं. ओके, आणि परऑक्साईड कोणता तर परऑक्साईड तो H2O2 असू शकतो किंवा तो बेंझोइल परऑक्साईड असू शकतो. या कोणत्या प्रकारच्या रिएक्शन आहेत तर मी असं म्हणेल या ऍडिशन प्रकारच्या रिएक्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे ऍडिशन रिएक्शन मध्ये डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल मध्ये होतं, ट्रिपल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड, डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड. व्हिनिल सायनाइड म्हणजे अक्रिलोनायट्राइल मध्ये CH2 डबल बॉन्ड CH, हा कोणता बॉन्ड होता डबल बॉन्ड होता. इथं रिपीटिंग युनिट म्हणू शकता किंवा पॉलिमर मध्ये कोणता बॉन्ड झाला तर तो सिंगल बॉन्ड झाला. सो दिस इज अ ऍडिशन टाइप ऑफ पॉलिमर. हा कोणता आहे तर हा आहे ऍडिशन टाइप ऑफ पॉलिमर. ओके, आणि मी याचं मेकॅनिझम सांगेल. इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ही कोणती आहे तर ही आहे फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ओके, कोणती तर फॉर्मेशन ऑफ पॉलीअक्रिलोनायट्राइल म्हणजे पॅन म्हणजेच ऑर्लॉन म्हणजेच अक्रिलॅन इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. हा एक पॉइंट आहे. त्याचबरोबर मला म्हणायचं आहे पॉलीअक्रिलोनायट्राइल जरी मी सांगितलं असं तरी लिहितो तुम्ही polyacrylonitrile is also commercially called as काय म्हणायचं पहा polyacrylonitrile is also commercially called as त्याला काय म्हणतो आपण त्याला ऑर्लॉन हे म्हटलं जातं, त्याला ऑर्लॉन म्हटलं जातं किंवा त्यालाच अक्रिलॅन असं देखील म्हटलं जातं. मग तुम्हाला जर प्रश्न आला गिव्ह द प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन एका मार्कासाठी तर तुम्ही खडखड रिएक्शन लिहून टाकायची पर्यंत. मग पुढचं लिहायचं का हे लिहायचं असतं का हे लिहायची गरज नाही. हे लिहायची गरज आहे का नाही. तुम्हाला जर खूपच इंटरेस्ट असतो तुम्ही लिहू शकता तसं, पण 1000 1,00,000 मॉलिक्यूल तुम्ही लिहू शकता का नाही. मग या एनचा अर्थ काय असतो एनचा अर्थ लार्ज असतो. काय असतो तर लार्ज. मी जर इथं असं म्हटलं असं 100 युनिट जर घेतले आपण व्हिनिल सायनाइड 100 मोनोमर घेतले अक्रिलोनायट्राइल तर इथं जो पॉलिमर तयार होतो तर 100 मोनोमर पासून तयार झालेला पॉलिमर तयार होतो. याचं मास कमी असतं आणि याचं मोलर मास जास्त असतं. मग पॉलिमर तेच असतं ना. पॉलिमर म्हणजे काय पॉलिमर इज अ मॅक्रोमॉलिक्यूल. इट इज अ मॅक्रोमॉलिक्यूल हॅव्हिंग अ हाय मॉलिक्युलर वेट अँड कंपोज्ड ऑफ स्मॉलर रिपीटिंग युनिट. दिस आर कॉल्ड ॲज अ पॉलिमर. त्यालाच काय म्हणतो आपण तर पॉलिमर असं म्हणतो. हे झालं त्याच्या प्रिपरेशन विषयी. आता काही त्याच्या प्रॉपर्टीज सांगतो. काय प्रॉपर्टी सांगतोय प्रॉपर्टीज ऑफ ऑर्लॉन. ठीक आहे. आता या प्रॉपर्टीज सांगत असताना मी असं म्हणेन हे जे ऑर्लॉन आहे हे ऑर्लॉन इट इज अ लेस केमिकल रिएक्टिव्ह. याची रिएक्टिव्हिटी कमी आहे. हे कोरोजिव्ह इन नेचर कमी आहे. इट इज अ लेस कोरोजिव्ह. या प्रकारच्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, त्यानंतर मी असं सांगेल की युजेस ऑफ ऑर्लॉन. युजेस काय आहेत तर ऑर्लॉनचे युजेस आपण पाहू शकता. ऑर्लॉनचा उपयोग कशासाठी केला जातो तुम्ही म्हणता नाही पॉलिमर आपण का स्टडी करतो. तुम्हाला पॉलिथिन बॅगचा उपयोग माहिती आहे. आपले समजा आपण पाहतो हे जे पेन आहे हा पेनचं जे तुम्हाला दिसतं ना हे जे दिसतं तुम्हाला किंवा हे जे दिसतं तर हे काय आहे हे पॉलिमर आहे. पॉलिमरचे आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे उपयोग पाहतो. तसं मला सांगायचंय थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला खूप थंडी जाणवते आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी गरमी येण्यासाठी ऊब येण्यासाठी ते ब्लँकेट असतात. ते ब्लँकेट लाईट वेट ब्लँकेट असतात. तर ते लाईट वेट ब्लँकेट इज मेड अप ऑफ दिस पॉलीअक्रिलोनायट्राइल. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे ऑर्लॉन is used as artificial wool. Orlon is used as a artificial wool for manufacture blankets. ऑर्लॉनचा उपयोग कशासाठी ऑर्लॉन इज युज्ड ॲज अ आर्टिफिशियल वूल फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ ब्लँकेट्स. जे लाईट वेट ब्लँकेट्स असतात थंडीच्या दिवसामध्ये वापरले जातात त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे एकदा रिएक्शन पाहून घ्या.
ओके, एक पाहिलं आपण ऑर्लॉन काय असतं त्याविषयी पाहिलं. या गोष्टी क्लिअर करून ठेवा. आता काय काय महत्वाचं असतं, जसं प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन जर पाहिलं, व्हॉट इज द मोनोमर ऑफ ऑर्लॉन, तर ऑर्लॉनचा मोनोमर कोणता, अक्रिलोनाइट्राइल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHCN इज अ मोनोमर ऑफ ऑर्लॉन. ऑर्लॉनचाही तोच आहे आणि पॅनचाही तोच आहे. पॅन म्हणजे पॅन कार्ड नाही, लक्षात ठेवा. PAN इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ पॉली अक्रिलोनाइट्राइल आणि अक्रिलोनाइट्राइल ऑन पॉलिमरायझेशन टू गिव्ह पॉली अक्रिलोनाइट्राइल. हे अक्रिलोनाइट्राइल आहे आणि हे काय आहे, तर हे आहे पॉली अक्रिलोनाइट्राइल. आणि म्हणून या पॉली अक्रिलोनाइट्राइलचा मोनोमर हा अक्रिलोनाइट्राइल आहे. म्हणून जर तुम्हाला व्हिनिल सायनाइड कन्फ्युज होत असेल तर व्हिनिल सायनाइड मी मोडतोय, पण तुमच्या हेही माहित असलं पाहिजे की अक्रिलोनाइट्राइल म्हणजेच व्हिनिल सायनाइड. ओके, आणि हे माहिती आपल्याला इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आणि पॉली अक्रिलोनाइट्राइल यालाच ऑर्लॉन किंवा अक्रिलॉन म्हटलं जातं. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर याचा उपयोग हा आपल्याला आर्टिफिशियल ऊल जे काय ब्लँकेट्स असतात, ब्लँकेट्स तयार करण्यासाठी केला जातो. आणि प्रॉपर्टी काय, जवळपास सर्व पॉलिमर जे आहेत हे लेस रिएक्टिव्ह असतात वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत, ते इनर्ट असतात, ते टफ असतात, म्हणून त्यांचा आपण उपयोग करत असतो. चला, सेकंड झालं. थर्ड पॉलिमर आपण पाहूया. थर्ड पॉलिमर दॅट इज आय एम टेलिंग टू यू दॅट प्रिपरेशन ऑफ अनदर वन. इथं जर मी ऑर्लॉन टाकलं, ओके, आता दुसरा कोणता टाकतो पहा, 3 नंबरचा, प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. काय तर टेफ्लॉन, नाव नवीन झालं नाही का, टेफ्लॉन. टेफ्लॉन काय आहे, तर चला, प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. जसं ऑर्लॉनचं केमिकल नाव पॉली अक्रिलोनाइट्राइल होतं, तसं मी असं सांगितलं प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉनचं नाव काय आहे, तर टेफ्लॉनला म्हटलं जातं पॉली टेट्रा फ्लोरो, पॉली टेट्रा फ्लोरो इथिन. ओके, पॉली टेट्रा फ्लोरो इथिन किंवा पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन. ओके, प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन म्हणजेच पॉली टेट्रा फ्लोरो इथिन. याला शॉर्टकट जसं याला इथं पॅन होतं तसं तुमच्या माहितीसाठी मी याला शॉर्टकट टाकतो. तो कोणता, पॉलीचं पी, टेट्राचं कॅपिटल टी घेतो. ओके, हे इथं टेट्रा फ्लोरोचं कॅपिटल F घेतो आणि इथिनचं E, PTFE. त्यालाच काय म्हणतो मी, PTFE. प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉन म्हणजेच काय, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन किंवा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. ह्या गोष्टी देखील क्लिअर करून घ्या. त्याचं शॉर्टकट PTFE हे आहे. चला, मी सांगतोय आता बदल करतोय तुमच्या माहितीसाठी. अगोदर एक जसे ते लिहिलं पहा, प्रत्येकाच्या अगोदर तुम्ही मोनोमर ऑफ टेफ्लॉन इज कोणतं आहे, तर मी असं म्हणेल की टेट्राफ्लोरोइथिन किंवा इथिलीन म्हणतो बरं का, लक्षात घ्या. टेट्राफ्लोरोइथिन हे त्याचं आययुपीएच नेम आणि टेट्राफ्लोरोइथिलीन हे त्याचं कोणतं नाव आहे, कॉमन नेम. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला CF2 बॉन्ड CF2 असा आहे. ओके, त्याचा फॉर्म्युला काय आहे, CF2 डबल बॉन्ड CF2. जसं इथं याचा फॉर्म्युला आपण लिहू शकता CH2 डबल बॉन्ड CHCN. CH2 डबल बॉन्ड काय तर CHCN हे. तसं पहा, पहिलं पण मोनोमर ऑफ टेफ्लॉन इज टेट्राफ्लोरोइथिन म्हणजेच टेट्राफ्लोरोइथिलीन. त्याचा फॉर्म्युला CF2 डबल बॉन्ड CF2. आता मी असं म्हणतोय, जर समजा या कंटेनर मध्ये पॉलिमरायझेशनची प्रोसेस आपण कंटेनर मध्ये करतोय असं लक्षात घ्या. हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये मी आता मॉडिफाय करतो. आय एम टेकिंग इन दॅट. आता लक्षात घ्या, पहिलं काढून टाकलं, दुसरं गेलं मी. ओके, आपण काय करतोय, तर यामध्ये लार्ज नंबर ऑफ काय घ्यायचे, लार्ज नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजे कोणते, तर कार्बन डबल बॉन्ड आणि याला घ्यायचे F जोडलेले म्हणजे हे घ्यायचे आपल्याला टेट्राफ्लोरोइथिलीन. असे काय घ्यायचे, लार्ज नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन घ्यायचे. आणि यात देखील कॅटलिस्ट हायड्रोजन परऑक्साईड किंवा यात देखील आपण घेऊ शकतो अमोनियम परसल्फेट. कोणता घेऊ शकतो आपण, अमोनियम परसल्फेट. हे कॅटलिस्ट घेऊ शकतो आणि याला हीट करायचं आणि याला काय करायचं, हीट करायचं. तर रिएक्शन कशी लिहायची तर सांगतोय. रिएक्शन लिहित असताना दोन प्रकारे आपण ती रिएक्शन लिहू शकतो. हे पहा, कार्बन हा F, ओके, डबल बॉन्ड, नंतर
कार्बन हा F आणि हा F. ओके, इथं असं लिहू शकतो तुम्ही, तुम्हाला अगोदर लिहिलं तुम्ही, सोपं करून सांगतोय. चला या सांगतोय की पहा लिहित असताना CF2 डबल बॉन्ड CF2, n नंबर ऑफ CF2 डबल बॉन्ड CF2 ऑन पॉलिमरायझेशन. हे का लिहायचं असतं, त्याचं कारण एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल एकत्र येतात म्हणून ही प्रोसेस पॉलिमरायझेशन असते. आणि इथे कॅटलिस्ट कोणता, तर इथे मी लिहितोय पर ऑक्साइड. इथं काय लिहितोय मी, पर ऑक्साइड हा कॅटलिस्ट आहे. पर ऑक्साइड हा कॅटलिस्ट. आणि ते कोणते असू शकतात, तर तो H2O2 असू शकतो किंवा अमोनियम परसल्फेट हे कॅटलिस्ट असू शकतात. थोडक्यात लक्षात ठेवायचं. ओके, जर आपण या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ CF2 डबल बॉन्ड CF2 म्हणजे याचं नाव काय आहे, दोन इकडं आणि दोन इकडं, याचं नाव आहे टेट्राफ्लोरोइथिन किंवा टेट्राफ्लोरोइथिलीन. चला टेट्रा काय लिहितो मी तर पहा, टेट्राफ्लोरोइथिलीन घेतलेत आपण त्याच्यामध्ये. आणि एका CF2 डबल बॉन्ड CF2 मधला हा डबल बॉन्ड तुटतो आणि इथं तयार होतं CF2 सिंगल बॉन्ड CF2. या अशा प्रकारे याला काय म्हणायचं, याला रिपीटिंग युनिट म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं त्याला, रिपीटिंग युनिट. एका टेट्राफ्लोरोइथिलीन पासून एक रिपीटिंग युनिट. जर आपण असे n नंबर ऑफ घेतले असतील, n चा अर्थ जर लार्ज नंबर घेतले असतील, 1 लाख 1 करोड जर घेतले असतील, तर 1 लाख पासून 1 लाख रिपीटिंग युनिट. आणि ज्यावेळेस 1 लाख एवढे रिपीटिंग युनिट एकत्र येतील त्यावेळेस त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, CF2 सिंगल बॉन्ड CF2 इकडं ब्रॅकेटच्या बाहेर n. आणि याचं नाव काय, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, हे काय आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन. किती घेतले तर n नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन पासून n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट. आणि n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र आले तर हे अशा प्रकारचं तयार होतं. मग याचं नाव काय, तर याचं नाव मी सांगतोय, पॉली हा शब्द टाकायचा आणि त्याच्या पुढचं सगळं असं तसं लिहायचं, पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन. पहा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन किंवा त्यालाच शॉर्टकट पॉलीचं P, टेट्राचं T, F चं F म्हणजे फ्लोरोचं F आणि इथिनचं E म्हणजे याला आपण लिहायचं PTFE. काय लिहायचं, PTFE, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. आणि यालाच म्हटलेलं आहे टेफ्लॉन. यालाच काय म्हणतो आपण, कमर्शियली टेफ्लॉन. कमर्शियलीचा अर्थ काय, तर हा जो कंपाऊंड आहे CF2 सिंगल बॉन्ड CF2 n टाइम, इट इज कमर्शियली म्हणजे इंडस्ट्रीमध्ये याला टेफ्लॉन नावानं ओळखलं जातं. याचं केमिकल नाव काय आहे, केमिकल एलिमेंटचा जर विचार केला तर n नंबर जास्त खूप जास्त प्रमाणात आहेत, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन हे आहेत. ओके, तर हीच रिएक्शन आपण अशी देखील लिहू शकता. कशी पहा, कार्बन हे पहा, कार्बन काढलं मी, इथं एक F काढतो, इथं एक F काढतो. हा मी सांगतो तुम्हाला की तुमच्या माहितीसाठी की पहा, जर कार्बन डबल बॉन्ड असेल त्याला असे जर हायड्रोजन ऍटम जोडलेले असतील तर त्याला आपण इथिलीन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इथिलीन. कॉमन नेम त्याचा इथिलीन आणि आययुपीएसी नेम इथिन. या इथिनचा हायड्रोजन F न काढला, इथं F न काढला, इथं F न काढला, इथं F न काढला, तर इथं तयार होतं कार्बन डबल बॉन्ड. इथं F, इथं F, इथं F. ओके, मग याचं नाव काय, 1 2 3 4 टेट्राफ्लोरोइथिलीन. इथिलीनचा 4 फ्लोरीन असलेला डेरिव्हेटिव्ह म्हणून त्याला नाव आहे टेट्राफ्लोरोइथिलीन. इतकं सोपं आहे ते माहिती. याचं नाव टेट्राफ्लोरोइथिलीन कशामुळे सर, तर त्याचं कारण इथिनचे 4 हायड्रोजन ऍटम 4 फ्लोरीन काढलेले आहेत म्हणून त्याचं कॉमन नेम टेट्राफ्लोरोइथिलीन आहे. ओके, तेच असं खाली तुम्ही घेतलं आपण n नंबर ऑफ, यांचा अर्थ काय, लार्ज नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन in presence of peroxide on heating. काय होईल, तर हा जो डबल बॉन्ड आहे कार्बन हा जो डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डचं काय होईल तर ब्रेक डाऊन होईल आणि यापासून तयार होईल तो असा युनिट. ओके, कसा असा युनिट तयार होईल. आणि मग याला काय द्यायचं, याला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट. आणि एका टेट्राफ्लोरोइथिलीन पासून एक रिपीटिंग युनिट. आणि असे खूप जास्त प्रमाणात जर एकत्र आले तर आपण असं लिहू शकतो. पहा, हा कार्बन हा F, ओके, कार्बन हा F, हा एक युनिट, त्याच्या पुढे कार्बन पुन्हा इथं F, पुन्हा इथं
एफ, पुन्हा इथं एफ, पुन्हा इथं एफ, अशा प्रकारे पुन्हा त्याच्या पुढे असं, म्हणजे थांबणार का? इट इज नॉट अ स्टॉपेबल. आपण लिहू शकतो खूप कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्या वहीचं पेज भरत नाही किंवा जोपर्यंत बोर्ड भरत नाही, जोपर्यंत मोनोमर संपत नाही तोपर्यंत आपण ते लिहू शकतो. पण त्याला पण एक मर्यादा असते कुठपर्यंत लिहायचं. आणि म्हणून इथं सरळ लिहितो आपण n number of tetrafluoroethylene in presence of peroxide on polymerization it gives. याला सिंपली ब्रॅकेट टाकायचे, असे करायचं. पुढच्या लिहायची गरज आहे का? नाही. आणि tetrafluoroethylene पहा, tetrafluoroethylene when large number of tetrafluoroethylene on polymerization gives, याचं नाव काय? तर PTFE. PTFE म्हणजे काय? पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन. ओके, यू कॅन राईट लाईक दिस रिएक्शन और लाईक दिस रिएक्शन. हे तुमच्या माहितीसाठी लिहिलंय. हे पुढच्या लिहायची गरज असते का? नाही. तुम्हाला समजावं हे n कशामुळे लिहिलं, हे n याच्यामुळे लिहिलं की याच्या पुढेही असं असं असणार आहे आणि ह्याच्या इकडेही अशाच प्रकारे असणार आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलंय. ओके, तर काय काय लक्षात आलं तुमच्या? बघा आता प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन मध्ये काय काय लक्षात आलं? तर टेफ्लॉन मध्ये तुम्हाला माहित झालं टेफ्लॉन याचं केमिकल नेम काय आहे? टेफ्लॉन याचं केमिकल नेम पॉलीटेट्राफ्लोरोइथिन किंवा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन असं देखील तुम्ही म्हणू शकता. पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन त्याचा शॉर्ट फॉर्म PTFE. तुम्हाला असं येऊ शकतं राईट अ प्रिपरेशन ऑफ PTFE. PTFE म्हणजे हे पूर्ण नाव पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन, किंवा गिव्ह अ केमिकल रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन म्हटलं तरी हीच रिएक्शन. आणि मला सांगा हे जर टेफ्लॉन असेल, हे टेफ्लॉन तयार करण्यासाठी कोणतं मोनोमर लागतं? टेफ्लॉन तयार करण्यासाठी लागणार मोनोमर हे कोणतं? CF2 डबल बॉन्ड CF2. म्हणजे मोनोमर ऑफ टेफ्लॉन इज टेट्राफ्लोरोइथिन, म्हणजेच टेट्राफ्लोरोइथिलीन. त्याचा फॉर्म्युला CF2 डबल बॉन्ड CF2 आहे. आणि रिएक्शन when n number of म्हणजे आपण स्टेटमेंट म्हणू शकतो when tetrafluoroethylene is heated with peroxide like H2O2 or ammonium persulfate on polymerization it gives polytetrafluoroethylene. त्याची रिएक्शन NCF2 डबल बॉन्ड CF2 ॲरोच्या वरती पॉलिमरायझेशन हा शब्द लिहायचा. का लिहायचा? त्याचे कारण n नंबर ऑफ एकत्र येतात ना, छोटे छोटे मर एकत्र येतात, ती प्रोसेस आहे. प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग पॉलिमर इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. आणि म्हणून या मोनोमरचं काय होतं? या मोनोमरचं पॉलिमरायझेशन होतं. ते एकटे 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 जुळवले जातात, म्हणून या प्रोसेसला पॉलिमरायझेशन. आणि ही पॉलिमरायझेशन प्रोसेस होत असताना कशाची आवश्यकता आहे? परऑक्साईडची गरज आहे. परऑक्साईड हा कॅटलिस्ट आहे. जसं आपण ब्रांचने पॉलिमर तयार होत असताना नेमकं मेकॅनिझम कसं होतं ते समजण्यासाठी तुम्हाला हे परऑक्साईड लक्षात ठेवा. ती जसं आपण मेकॅनिझम पाहिलं तसंच इथं देखील मेकॅनिझम आहे. पण प्रत्येक पॉलिमरचं मेकॅनिझम आपल्याला पाहायचंय का? तर नाही पाहायचं. म्हणून इनिशिएटर कोणतं? सुरुवात करणारा हायड्रोजन परऑक्साईड असू शकतो किंवा तो अमोनियम परसल्फेट देखील असू शकतो. एका CF2 डबल बॉन्ड CF2 पासून एक डायव्हॅलेंट, हे कसं आहे पहा, हे जे रिपीटिंग युनिट आहे, रिपीटिंग युनिट डायव्हॅलेंट, इकडच्या साईडने पण व्हॅलेन्सी आणि इकडच्या साईडने पण व्हॅलेन्सी आहे. म्हणून कधी कधी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो नीट JEE मध्ये, रिपीटिंग युनिट ऑफ द पॉलिमर इज डायव्हॅलेंट. ते कसं असतं? तर डायव्हॅलेंट, त्याची इकडची व्हॅलेन्सी आणि इकडची व्हॅलेन्सी फ्री असते अटॅच होण्यासाठी. ओके, आणि याच्यापासून आपण जर एकत्र केले 1 2 3 4 असे तर लार्ज खूप मोठी साखळी तयार होईल. आणि जर मोनोमर टेट्राफ्लोरोइथिलीन असेल तर पॉलिमरचं नाव पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन हे आहे. ओके, आणखी सांगायचं मला, इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. याचे काही वैशिष्ट्य सांगते पाहिजे. हे मोडतोय मी आता, हे मोडतोय. याचे प्रॉपर्टीज सांगण्या अगोदर ही जी प्रोसेस आहे ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? तर प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. कशा प्रकारचे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. चला इथं सांगतो मी, इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. कोणती आहे? तर फॉर्मेशन ऑफ टेफ्लॉन इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. ओके, हे ऍडिशन रिएक्शन्सच आहेत. या ऍडिशन रिएक्शन पॉलिमर तयार होतं. पण त्यातली कोणती? ऍडिशन रिएक्शनचे प्रकार असतात, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन, आणि ही कोणती आहे? तर फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन आहे. इट इज अ फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन. आणि या टेफ्लॉनच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, म्हणून मी असं म्हणेल प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन. थोडक्यात लक्षात घ्या, प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन. तर मी मगाशी सांगितलं की जवळपास सर्वच पॉलिमर हे इनर्ट असतात.
तसं टेफ्लॉनच्या बाबतीत मी सांगतोय पहा, प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या, तर मी असं म्हणेल टेफ्लॉन इज अ टफ. टेफ्लॉन कसं आहे, टेफ्लॉन इज टफ. ते कसं असतं, टफ असतं. म्हणजे हे मार्कर कसं आहे, टफ. त्याला जर दाबलं ते लवकर दाबत नाही. तसं टेफ्लॉन हे आहे, टेफ्लॉन कसं असतं तर रफ अँड टफ असतं. टेफ्लॉनचा उपयोग असे जे स्विच असतात बटन तयार करण्यासाठी देखील केला जातो. जे खटके असतात तुम्हाला माहिती ना, हा जो खटका आहे, ओके, हा खटका तयार करण्यासाठी देखील टेफ्लॉनचा उपयोग केला जातो. टेफ्लॉन इज टफ हे झालं. त्याचबरोबर इट इज इनर्ट. इट इज इनर्ट. इट इज इनर्ट म्हणजे काय, जर समजा मी या बटनवरती किंवा या बोर्डवरती जर टेफ्लॉन तयार झालेला असेल, त्याच्यावरती जर मी HCl टाकलं तर त्या HCl ची रिएक्शन या टेफ्लॉन सोबत होत नाही. खटका जो आहे, बटन जे आहे, इट इज मेड ऑफ टेफ्लॉन. आणि म्हणून मी म्हणतोय की टेफ्लॉन इज इनर्ट, टेफ्लॉन इज टफ. ते कसं असतं, टेफ्लॉन टफ असतं, टेफ्लॉन इज इनर्ट. ओके, हे आहे त्याच्या प्रॉपर्टी आहेत. टेफ्लॉन इज टफ, टेफ्लॉन इज इनर्ट. त्याचबरोबर रेजिस्टंट. टेफ्लॉन इज रेजिस्टंट. टेफ्लॉन इज रेजिस्टंट. टेफ्लॉन इज रेजिस्टंट टू हीट. टेफ्लॉन इज रेजिस्टंट टू हीट. जरी याला हीटचा कोणताही परिणाम याच्यावरती होत नाही, कितीही त्याच्यावरती जर आपण टेम्परेचर दिलं तर ते लवकर म्हणजे काय करत नाही, रेजिस्टंट टू ट्रान्सफर हीट. म्हणजे विद्युत जसं आपण म्हणू शकतो, इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. इट इज अ रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय कोरोजिव्ह रिएजंट्स. and attack by corrosive reagents. आणि कोरोजिव्ह रिएजंट्स म्हणजे कोणते, तर ऍसिड्स जे असतात ना, ऍसिड्स असतात किंवा बेसिस, यांचे कोणतेही इफेक्ट या टेफ्लॉन वरती होत नाही. हे झालं. टेफ्लॉन कसं आहे, टेफ्लॉन मी जर खटका म्हणत तर हा खटका कसा आहे तर टफ असतो. टेफ्लॉन इज टफ. इट इज इनर्ट. इट इज इनर्ट. टेफ्लॉन इज रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय कोरोजिव्ह रिएजंट्स. त्याच्यावरती कोणतेही कोरोजिव्ह रिएजंट्स अटॅक करत नाहीत, जसे की ऍसिड्स आणि बेसिस. त्याचबरोबर हे जे टेफ्लॉन असतं, यामध्ये हे जे बॉन्ड असतात, यामध्ये जे बॉन्ड असतात कोणते, जे आपण पाहतो कार्बन हायड्रोजन, मी याला असेही काढू शकतो, तुम्ही आताच पाहिलं. हे जे असं असतं किंवा इथं चला हे राहू देतो, मी असं म्हणतो की हे पहा, हे जे बॉन्ड असतात, हे बॉन्ड कसे असतात, हे बॉन्ड स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, यातले मी असं म्हणेल की कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज स्ट्रॉंग इन टेफ्लॉन. कार्बन फ्लोरीन हे सगळे बॉन्ड कसे असतात तर स्ट्रॉंग असतात. त्याच्याविषयी कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. कार्बन फ्लोरीन bond is very difficult to break and remains unaffected by corrosive alkali and remains unbreakable. त्याचं कारण आहे remains unaffected by corrosive reagents like acids and bases. आणि कार्बन फ्लोरीन बॉन्ड कसा असतो तर हे जे टेफ्लॉन असतं, या टेफ्लॉन मधला कार्बन फ्लोरीन बॉन्ड कसा असेल तो अनअफेक्टेड असेल. कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक अँड रिमेन्स अनअफेक्टेड बाय कोरोजिव्ह रिएजंट्स लाईक ऍसिड्स ऑर बेसिस. जसं वरती इथं कार्बन सायनाइड आहे, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होऊ शकतो, पण इथं मात्र कार्बन फ्लोरीन बॉन्ड हा आणखी स्ट्रॉंग असल्या कारणानं तो ब्रेकडाऊन होत नाही. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर युजेस ऑफ टेफ्लॉन. काय पाहिजे तर युजेस ऑफ टेफ्लॉन. तर टेफ्लॉनचे उपयोग कशासाठी केले जातात तर मी असं म्हणेन टेफ्लॉनचा उपयोग स्विचेस तयार करण्यासाठी केला जातो. हे जे बटन्स असतात, हे बटन्स तयार करण्यासाठी टेफ्लॉनचा उपयोग केला जातो. म्हणून त्याचे युजेस आपल्याला यायचे तर पहिला यूज टेफ्लॉन इज युज्ड इन, म्हणून तो पहिला यूज टेफ्लॉन इज युज्ड इन मेकिंग non-stick
नॉनस्टिक कुकवेअर, नॉनस्टिक कुकवेअर जे आपल्याला माहिती आहे किचनमध्ये जे भांडे असतात स्वयंपाक तयार करण्यासाठी, तर नॉनस्टिक कुकवेअर म्हणून त्याचा उपयोग केला जातो. टेफ्लॉनचा उपयोग, टेफ्लॉन इज युज्ड इन मेकिंग नॉन स्टिक कुकवेअर, म्हणजे जे काय भाजी वगैरे चिटकू नये याच्यासाठी टेफ्लॉनचा उपयोग जे व्हेसल्स असतात त्यांच्यामध्ये केला जातो. तो एक यूज आहे. आणि दुसरा यूज त्याचा सांगतोय, टेफ्लॉन इज युज्ड इन मेकिंग ऑइल सील्स गॅस्केट्स. टेफ्लॉन इज युज्ड in manufacture of gaskets, काय तर गॅस्केट्स असतील, व्हॉल्व्हज असतील. तुम्हाला माहिती आहे गॅस जे सिलेंडर असतं त्याला व्हॉल्व्ह असतो तो नॉब खाली वर करण्याचा, किंवा जे काय गॅसचे बटन्स असतात ते बटन जे असतात फिरवायचे. ओके, तर ते जे बटन्स असतात ते बटन पण कशापासून तयार झाले असतात तर टेफ्लॉन. टेफ्लॉन इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ व्हॉल्व्हज असतील, जे बटन्स असतील, किंवा गॅस किट्स, गॅसचे जे किट्स असतात ते तुम्हाला माहिती सिलेंडरच्या वरती. ओके, तर ते जे पकड असते ती गॅस किट असते, त्याचबरोबर व्हॉल्व्ह असतील हे तयार करण्यासाठी ऑइल सील्स आणि त्याचबरोबर ऑइल सील्स तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणून टेफ्लॉन इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ गॅस किट्स, व्हॉल्व्हज अँड ऑइल सील्स. त्याचबरोबर ऑइलचे जे काही डबे वगैरे असतात त्या डब्याला सील म्हणून देखील या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो. ओके, हे झाले ऍडिशन 2 पॉलिमर. पहिलं आपण पाहिलं ऑर्लॉन काय असतं आणि दुसरं पाहिलं टेफ्लॉन काय असतं. तर ऑर्लॉनचं मोनोमर कोणतं? ऑर्लॉन इज मेड ऑफ अक्रिलोनायट्राइल ॲज अ मोनोमर अँड टेफ्लॉन इज मेड ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन ॲज अ मोनोमर. दोघांची प्रोसेस हे आहे रिपीटिंग युनिट कशामधलं? ऑर्लॉन मधलं, आणि हे आहे रिपीटिंग युनिट कशामधलं? टेफ्लॉन मधलं. हे पॉली अक्रिलोनायट्राइल म्हणजे पॅन म्हणजे ऑर्लॉन म्हणजे अक्रिलॅन, आणि हे पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजेच काय? PTFE म्हणजेच काय तर टेफ्लॉन. याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर हे जे ऑर्लॉन आहे याचा उपयोग आर्टिफिशियल ऊल म्हणून केला जातो, जेणेकरून ब्लँकेट्स तयार केले जातात. तर टेफ्लॉन मात्र हे कसं आहे? टेफ्लॉन इज अ लेस रिएक्टिव्ह सबस्टन्स which cannot react with acids as well as bases because carbon fluorine bond in fluorine is very tough. ते कसं असतं? टफ. आणि म्हणून टेफ्लॉन हे देखील कसं आहे? टेफ्लॉन हे देखील टफ पॉलिमर आहे. जसा मार्कर टफ आहे तसं टफ आहे. त्याचबरोबर ते केमिकल रिएक्शन देत नाही, आणि म्हणून टेफ्लॉनचा उपयोग कशासाठी केला जातो? तर टेफ्लॉनचा उपयोग जे गॅस सिलेंडर असतं, गॅस सिलेंडरच्या वरती जे वरती कपलिंग असते ती कपलिंग तयार करण्यासाठी, त्याचबरोबर ती गॅसची जी शेगडी असते जिच्यावरती आपण पातेले ठेवतो वगैरे, तर जे बटन वगैरे असतात ते बटन देखील कशाचे तयार झाले असतात? तर ते टेफ्लॉनचे तयार झाले असतात. ऑइल सील्स जे असतात ते देखील टेफ्लॉनचे तयार झालेले असतात. ओके, तर कृपया हे एकदा पाहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचं पॉलिमर पाहता येईल. ओके, नाउ नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ सम पॉलीअमाइड पॉलिमर्स. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं प्रिपरेशन ऑफ ऍडिशन पॉलिमर्स. आता आपल्याला पाहिजे तर कंडेन्सेशन पॉलिमर्स. कोणते? कंडेन्सेशन. आणि ज्या पॉलिमर्स मध्ये पॉलीअमाइड लिंकेज असते म्हणजे अमाइड लिंकेज असते त्यांना आपण पॉलीअमाइड पॉलिमर्स म्हणतो. सांगतो समजून. प्रिपरेशन ऑफ सम पॉलीअमाइड पॉलिमर्स. तर अगोदर तुम्हाला अमाइड हा शब्द येऊन गेलाय प्रोटीन या टॉपिक मध्ये, माहिती का? C डबल बॉन्ड ONH, C डबल बॉन्ड ONH याला काय म्हणतो आपण? अमाइड बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो आपण? अमाइड. ज्या पॉलिमर मध्ये C डबल बॉन्ड ONH अशा अनेक लिंकेज असतात त्या प्रकारच्या पॉलिमरला पॉलीअमाइड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. कोणते? पॉलीअमाइड पॉलिमर्स. तर आपल्याला पाहिजे सगळ्यात अगोदर पॉलीअमाइड पॉलिमर्स म्हणजे काय? द पॉलिमर्स which contain large number of these amide linkages are called as a polyamide polymers. पॉलीअमाइड पॉलिमर्स हे कंडेन्सेशन प्रकारच्या रिएक्शन तयार होतात. कोणत्या प्रकारच्या? कंडेन्सेशन प्रकारच्या रिएक्शन्स ना, ज्यांच्यामध्ये छोटे छोटे मॉलिक्युल्स हे एलिमेंट होतात, जसं की वॉटर, मिथिल अल्कोहोल, अमोनिया यासारखे. ओके, तर एक एक पाहू आपण. पॉलीअमाइड पॉलिमरचे किती एक्झाम्पल आहेत? तर आपल्याला 2 एक्झाम्पल पाहिजे. एक नायलॉन 6 आहे, दुसरा नायलॉन 6 आहे. ओके, तर चला मी असं म्हणतो, द पॉलिमर्स विच कंटेन अ लार्ज नंबर ऑफ अमाइड लिंकेजेस आर कॉल्ड ॲज अ पॉलीअमाइड पॉलिमर्स.
and polyamides polymer are produced by condensation reaction. पॉलीअमाइड पॉलिमरचे किती एक्झाम्पल आपल्याला पाहिजे तर 2 एक्झाम्पल आपल्याला पाहायचे तर एक आहे नायलॉन 6 आणि दुसरा आहे नायलॉन 6. चला तर पाहूया. एक त्यातला कोणता प्रिपरेशन ऑफ किंवा अगोदर मी सांगतोय पॉलीअमाइड पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप्स. इथे टाकतो मी पहा अगोदर पॉलीअमाइड पॉलिमर कंटेन amide linkages. ओके अमाइड लिंकेज असते त्याच्यामध्ये. कोणती लिंकेज असते? अमाइड लिंकेज असते. ठीक आहे. त्यानंतर मी असं पुढचा पॉइंट टाकतोय पॉलीअमाइड पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप. पॉलीअमाइड कोणते? पॉलीअमाइड पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप्स. पॉलीअमाइड पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप्स. आर ऑफ किती? 2 टाइप्स आहेत त्याचे. एक आहे नायलॉन 6. पहिला कोणता आहे? नायलॉन 6. एक आहे नायलॉन 6 आणि दुसरा आहे नायलॉन 6. कोणते दुसरा? तर नायलॉन 6. तर पहिला आपण पाहूया कोणता आहे तो. मी टाकतो पहा प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. लय सोपं आहे, खूप सोपं आहे. प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 काय पाहायचं आपल्याला? नायलॉन 6 हे पाहायचे. पाहायचं नायलॉन 6 तुम्हाला येतं. गिव्ह द प्रिपरेशन रिएक्शन ऑफ नायलॉन 6. हे काय असतं 6 ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. तर हे नायलॉन 6 असेल किंवा नायलॉन 6 सगळ्यात अगोदर न्यूयॉर्क आणि लंडन या सिटीमध्ये या प्रकारचे पॉलिमर्स तयार झाले म्हणून त्याच्यावरून ते नाव आले नायलॉन. N फॉर न्यू, Y फॉर यॉर्क अँड LON फॉर लंडन. न्यूयॉर्क आणि लंडन या सिटीमध्ये सगळ्यात अगोदर या प्रकारचे पॉलिमर तयार झाले म्हणून यांचे नाव नायलॉन. आणि याचं नाव नायलॉन 6 का? त्याचं कारण स्टार्टिंग मटेरियल जे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे त्यात 6 कार्बन ॲटम आहेत म्हणून नायलॉन 6. आणि हे जे नायलॉन 6 तयार होतं न्यूयॉर्क आणि लंडन सिटीमध्ये ॲडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन या 2 वेगळ्या कंपाऊंड पासून हे तयार झालं. दोन्ही स्टार्टिंग मटेरियल मध्ये 6 कार्बन ॲटम होते म्हणून त्याचं नाव नायलॉन 6,6 पुढे आपल्याला पाहायचंच आहे. तर चला प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. तर नायलॉन 6 याला पर्लॉन यल देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा पर्लॉन यल असं देखील त्याला म्हटलं जातं. तर मी सांगतोय समजू तुम्हाला. आता मी असं म्हणतोय की हे आपल्याला कंटेनर घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? कंटेनर. आणि या कंटेनर मध्ये काय घ्यायचं? या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. सुरुवातीचा शब्द टाकतो तुम्ही मोनोमर्स ऑफ नायलॉन 6. मोनोमर ऑफ नायलॉन 6 इज एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. कोणता आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ते काय आहे तेही सांगतो. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. मी असं म्हणतोय हे कंटेनर घ्यायचं आणि या कंटेनर मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय घ्यायचं तर? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आणि ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. ह्याच्यात काय टाकायचं आपल्याला? पाणी टाकायचे. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इज हीटेड विथ वॉटर. ओके. आणि कुठपर्यंत हीट करायचं आहे तर 533 ते 543 केल्विन पर्यंत आपल्याला त्याला हीट करायचं आहे. मी फॉर्म्युला काढून दाखवतो. तर एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला कोणता आहे तर पहा इथे तुम्ही. त्याचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड O. हे इथं काढतोय मी CH2, इथं CH2, तसं इथं NH, इथं NH, इथं CH2, इथं CH2 आणि हे असं काढायचं. ओके. हा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. हे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे आपण काय घेतलं होतं? हे घेतलं होतं मोनोमर्स. काय घेतले आपण? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम घेतले तर लार्ज नंबर ऑफ. यात काय टाकायचं? यात पाणी टाकायचं. काय टाकायचं? पाणी टाकायचं. आणि पाणी टाकून आपल्याला 533 पर्यंत त्याला हीट करायचंय. म्हणून हे झाले एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. किती घ्यायचे? when n number of epsilon caprolactam is heated at 533 to 543 Kelvin in presence of water on polymerization. तर पहा ज्यावेळेस या कंटेनर मध्ये आपण एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे मोनोमर्स घेऊ त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं त्याला हीट करायचं. हीट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्बन आणि हा जो नायट्रोजन बॉन्ड आहे this bond will break down and to form such a kind of repeating unit. कोणते पहा तर मी इथे लिहितोय
सी डबल बॉन्ड ओ, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. ओके, हा बॉन्ड ब्रेकडाऊन झाला. कार्बन सी डबल बॉन्ड ओ 1 2 3 4 आणि 5. इथं लिहितो मी CH2 हाऊ मच टाइम 5 टाइम अँड त्याच्या समोर काय NH, त्याच्या समोर काय N आणि H. हे जे आहे याला म्हणायचं रिपीटिंग युनिट. याला काय म्हणायचं रिपीटिंग युनिट असं त्याला म्हणायचे. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमच्या एका मोनोमर पासून असं एक रिपीटिंग युनिट. मी जर म्हणलो असे n नंबर ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असतील त्याच्यापासून n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट आणि n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट जर एकत्र आले तर ते कसे लिहायचे स्क्वेअर ब्रॅकेट इकडे रेश ओढायची याचा अर्थ इकडे कंटिन्यू आणि त्याच्यामध्ये टाकायचं हे रिपीटिंग युनिट. सी डबल बॉन्ड ओ CH2 किती वेळेस सी डबल बॉन्ड ओ CH2 5 टाइम त्याच्या समोर n याच्या समोर H इथं स्क्वेअर ब्रॅकेट आणि पुढे लिहायचं n, पुढे लिहायचं n. हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम तुम्ही म्हणता सर एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम काय आहे तेही सांगतो. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन हीटिंग ॲट 533 to 543 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन पॉलिमरायझेशन गिव्स दिस काइंड ऑफ पॉलिमर विच इज कॉल्ड ॲज अ नायलॉन 6. याला काय म्हणतो आपण नायलॉन 6 किंवा त्यालाच तुम्हाला म्हटलंय पर्लॉनियल असं देखील त्याला म्हटलं जातं. कोणतं पर्लॉनियल, त्यापैकी एक लक्षात ठेवा नायलॉन 6. आता याचे काही मुद्दे सांगतोय. याचं नाव एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमच का त्याचे कारण हे पहा. कार्बोनिल कार्बन आपण आयडियाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पाहिलेले. कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन अल्फा, हा अल्फा कार्बन, त्याच्या शेजारचा बीटा, ओके, त्याच्या शेजारचा गॅमा, त्याच्या शेजारचा कोणता डेल्टा, त्याच्या शेजारचा कोणता एप्सिलॉन, त्याच्या शेजारचा कोणता तर एप्सिलॉन. म्हणून एप्सिलॉन या कार्बनला नायट्रोजन जोडलाय आणि याचं नाव काय याचं नाव एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. हा केमिकल कंपाऊंड आहे, याचं नाव एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. हे सिम्बॉल आहे एप्सिलॉनचे किंवा तुम्ही असे लिहू शकता. याचं नाव तुम्ही असे लिहू शकता, काय लिहू शकता पहा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ओके, हे लॅक्टम सिरीज आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन हीटिंग ॲट 533 to 543 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन पॉलिमरायझेशन. एका एप्सिलॉन युनिट मधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. एका मोनोमर पासून असा एक रिपीटिंग युनिट जर n नंबर ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असतील तर n नंबर ऑफ हे रिपीटिंग युनिट आणि n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकानंतर एक जोडले तर अशा प्रकारचं पलीकडे पण आणि इकडे पण युनिट असणार आहे आणि त्याचं नाव काय तर नायलॉन 6. मग याचं नाव नायलॉन 6 का आहे त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. नायलॉन 6 हे नायलॉन जे नाव आहे सगळ्यात अगोदर हे जे पॉलिमर आहे कुठं कोणत्या सिटीमध्ये तर न्यूयॉर्क आणि लंडन या सिटीमध्ये तयार करण्यात आलं. कुठं न्यूयॉर्क आणि लंडन. न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये हे शोधलं गेलं, हे तयार करण्यात आलं आणि मग याला नाव काय द्यायचं तर न्यूयॉर्कचं एन घेतलं, यॉर्कचं न्यूचं एन, वाय यॉर्कचं वाय, त्याचबरोबर लंडनचं एल एन म्हणून नायलॉन हे नाव तयार झालं. आणि हे जे नायलॉन तयार झालं पॉलिमर, ओके, या पॉलिमर मध्ये जे पॉलिमर तयार झालं त्याचा मोनोमर जो आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम मध्ये किती कार्बन येतं हे पहा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6. हे जे स्टार्टिंग मटेरियल आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इट कंटेन 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम. आणि म्हणून हे जे पॉलिमर तयार झालं न्यूयॉर्क आणि लंडन मध्ये मग याचं नाव काय याचं नाव नायलॉन 6. त्याचं नाव काय तर नायलॉन 6. 6 कशामुळे बिकॉज नायलॉन 6 इज अ पॉलिमर विच इज मेड ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम विच कंटेन 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम. हेन्स द नेम ऑफ दिस पॉलिमर इज नायलॉन 6 किंवा त्याला पर्लॉन एल देखील म्हटलं जातं. कृपया हे लक्षात आलं का. याच्या कंडिशन पॉलिमरायझेशन 533 543 केली ही गोष्ट तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. ओके, तर हे नायलॉन 6 आहे. याचं मोनोमर कोणतं एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. म्हणजे लक्षात मोनोमर ऑफ नायलॉन 6 इज एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. आणि एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम मधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो तर हा बॉन्ड ब्रेक होतो. कृपया लक्षात ठेवा. वेन एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन पॉलिमरायझेशन गिव्स नायलॉन 6. आणि यामध्ये कोणत्या लिंकेजेस असतील तर यामध्ये तुम्ही पाहू शकता एकापासून आता याच्या असं असले युनिट असतील आणि याच्या पुढे जर मी असलेलं तर याच्या पुढे मी जर असलेलं हे पहा हे एका एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम पासून असे जर लाखो घेतले तर लाखो पासून असे लाखो मग हे जर मी जोडले पुढं तर काय येईल सांगा बरं. याच्या पुढं काय येईल तर याच्या पुढे तुम्ही पाहू शकता NH च्या पुढे काय येणार तर दुसऱ्या युनिटचं C डबल बॉन्ड येईल. C डबल बॉन्ड O सांगा C डबल बॉन्ड O पुढं CH2 5 टाइम NH
पुढं काय तर सी डबल बॉन्ड ओ. म्हणजे याचा अर्थ हे जे नायलॉन 6 पॉलिमर आहे यामध्ये कोणती लिंकेज पाहायला मिळणार आहे आपल्याला, तर सी डबल बॉन्ड ओ NH या प्रकारची लिंकेज पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून याला आपण म्हणतो पॉलीअमाइड पॉलिमर. याला काय म्हणतो आपण, पॉलीअमाइड पॉलिमर. ज्या ज्या पॉलिमर मध्ये सी डबल बॉन्ड ओ NH अशा प्रकारच्या लिंकेजेस असतात त्यांना पॉलीअमाइड पॉलिमर्स असं म्हटलं जातं. म्हणून नायलॉन 6 इज अ पॉलीअमाइड पॉलिमर. कोणतं, पॉलीअमाइड पॉलिमर आहे. या गोष्टी तुम्हाला क्लिअर असू द्या. ओके, सी डबल बॉन्ड ओ CH2 5 टाइम NH. नेक्स्ट सी डबल बॉन्ड ओ CH2 5 टाइम NH. नेक्स्ट सी डबल बॉन्ड ओ CH2 5 टाइम NH. अशी कंटिन्यू चेन पुढे असणार आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सी डबल बॉन्ड ओ NH यांच्यात असतं. ओके, इथं जरी दाखवलं नाही तर त्याच्यामध्ये असतं, ते तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, हे झालं. आता याच्या आपल्याला काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. अगोदर ही रिएक्शन पाहून घ्या. ओके, हे झालं नायलॉन 6. त्यानंतर आपण पाहतो त्याचे युजेस पाहायचे आपल्याला. युजेस पाहण्या अगोदर त्याचं नाव हे लक्षात तुमच्या, नायलॉन 6 कशामुळे नाव आलं, तर सगळ्यात अगोदर न्यूयॉर्क आणि लंडन या शहरामध्ये या पॉलिमरचं तयार करण्यात आलं. आणि हा जो पॉलिमर आहे त्याचा जो मोनोमर आहे एप्सिलॉन कॅपिटल टर्म, यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत, तर यामध्ये 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत. म्हणून त्याचं नाव नायलॉन 6. ओके, म्हणून द नेम नायलॉन 6 इज गिवन ऑन द बेसिस ऑफ 6 कार्बन atoms present in the starting material. म्हणजेच present in the monomer unit. Okay, that is starting material. ओके, त्यानंतर युजेस ऑफ नायलॉन. तर लक्षात घ्या, तुमच्या घरी पण नायलॉनची दोरी असते. नायलॉनच्या काही प्रॉपर्टीज, नायलॉन हे रफ अँड टफ असतं, ते चकाकतं देखील. म्हणजे ड्यू टू द इट्स हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड लस्टर, nylon polymers are used to prepare nylon rope, nylon cord. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या जातात. पहा, युजेस ऑफ नायलॉन 6 कशासाठी, नायलॉन 6 चे युजेस काय तर, ड्यू टू हाय टेन्साइल स्ट्रेंथ. हाय टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय, ते ओढलं तरी तुटत नाही. ड्यू टू हाय टेन्साइल स्ट्रेंथ अँड लस्टर नायलॉन 6 फायबर्स आर युज्ड फॉर, कशासाठी, युज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ टायर कॉर्ड्स. जे आपल्याला टायर्स माहिती आहेत 2 व्हीलर 4 व्हीलरचे, ते टायरचे जे दोरे असतात त्या दोऱ्यामध्ये काय असतं, नायलॉन 6 असतं. त्याचबरोबर फॅब्रिक्स, जे कपडे वगैरे असतात नायलॉनचे कपडे, तर त्या फॅब्रिक्स म्हणजेच काय, तर नायलॉन 6 असतं. त्याचबरोबर नायलॉन रोप, धुणं वाळू घालण्यासाठी किंवा घरी कोणत्या वेगवेगळ्या कारणासाठी देखील नायलॉन रोप वापरली जाते. किंवा शेताचं जे मटेरियल असतं नायलॉनची दोरी तिथं देखील वापरली जाते. त्याचबरोबर नायलॉन 6 माहिती तुम्हाला, येलो कलरचं असतं ते नायलॉनची दोरी किंवा वेगवेगळ्या कलरची असते. नायलॉन रोप हे कशासाठी वापरली जाते, तर घरी तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी नायलॉनची दोरी वापरली जाते, किंवा शेतामध्ये सोल तयार करण्यासाठी, कासरा तयार करण्यासाठी, किंवा वेगवेगळ्या गोष्टी बांधण्यासाठी देखील त्या नायलॉनचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर मोटरसायकल किंवा 4 व्हीलरचे जे टायर असतात त्याच्यामध्ये दोरे असतात, नायलॉनचे दोरे ते असतात. नायलॉनचे कपडे देखील असतात. ओके, नायलॉन 6 इज युज्ड इन द मेकिंग ब्रशेस. आता तुम्हाला माहिती आहे, टूथब्रश असेल त्याचे जे दात वगैरे असतात ते असतात नायलॉन 6 चे असतात. त्याचबरोबर कपडे धुण्याचं जे स्क्रबर असतं, ओके, ते स्क्रबर किंवा घासणी, भांडे धुण्याची घासणी, ती पण नायलॉनची असते. ओके, नायलॉन 6 इज युज्ड इन मेकिंग ब्रशेस, डिफरंट टाइप ऑफ ब्रशेस. मग कपडे धुण्याचा ब्रश असेल किंवा टूथब्रश असेल ते, स्क्रबर्स घासणी तयार करण्यासाठी, भांडे धुण्याची घासणी. ओके, साडीज, नेटच्या साड्या असतात. ओके, नायलॉन 6 ज्या साड्या असतात नेटच्या त्याच्यामध्ये नायलॉन असतं. नायलॉन रोप, त्याचबरोबर फिशिंग नेट, मासे पकडण्याची जाळी, त्याचबरोबर व्हॉलीबॉलची जाळी, या देखील त्याच्यात असतात. फिशिंग नेट्स, शर्ट्स जे नायलॉनचे शर्ट असतात, बेड कव्हर्स, नायलॉनचे बेड कव्हर, टॉईज, खेळणी पण त्याच्यापासून तयार केली जाते. पेंट्स, ओके, एशियन पेंट जे आपण म्हणतो, वार्निशेस वगैरे, त्याच्यात देखील नायलॉन 6 असतं. अँड कोटिंग इन इंडस्ट्री, आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे लेअर देण्यासाठी देखील नायलॉन 6 याचा उपयोग केला जातो. तर इथपर्यंत झालं हे नायलॉन 6. ओके, पॉलिअमाइड मधलं आपण एक पाहिलं नायलॉन 6, त्यानंतर पाहायचं आपल्याला नायलॉन 6. तर नायलॉन 6 याचं मोनोमर कोणतं,
अपसिलॉन कॅप्रोलॅक्टम. म्हणून थोडक्यात अपसिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन हीटिंग at 533 to 543 Kelvin in presence of water on polymerization gives nylon 6. त्याला पर्लॉन याला आपण देखील म्हणतो. एका अपसिलॉन कॅप्रोलॅक्टमचं हे एक रिपीटिंग युनिट आणि याच्यामध्ये आपण पाहिलं तर लार्ज नंबर ऑफ अमाइड असतात, लार्ज नंबर ऑफ सी डबल बॉन्ड एनएच असतात, म्हणून नायलॉन 6 इज अ पॉलीअमाइड पॉलिमर. तसंच नायलॉन 6,6 देखील आहे. कृपया हे लिहून घ्या. नाउ नेक्स्ट पॉलिमर आपण पाहूया नायलॉन 6 च्या नंतर नायलॉन 6,6. ओके, यामधलंच कशामधलं तर आपल्याला पाहायचंय पॉलीअमाइड पॉलिमर्स मधलं दुसरं ते म्हणजे नायलॉन 6,6. कोणतं? नायलॉन 6,6. आता हे पाहत असताना काय सांगतो पहा, जसं नायलॉन 6 चं मोनोमर हे अपसिलॉन कॅप्रोलॅक्टम होतं, तसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो मोनोमर्स ऑफ नायलॉन 6,6 हे दोन वेगळे असतात. ओके, मोनोमर्स ऑफ नायलॉन 6,6 मोनोमर्स ऑफ नायलॉन 6,6 आर कोणते? तर ते आहेत ऍडिपिक ऍसिड. तो कोणते? ते ऍडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डायअमाइन. हेक्सामिथिलीन डायअमाइन. ओके, कोणते ते पहा, हेक्सामिथिलीन डायअमाइन आणि ऍडिपिक ऍसिड. चला मी असं सांगतो इथं आपण असं गृहीत धरा की इथं आपण कंटेनर घेतलं, थोडंसं मोठं कंटेनर काढतो. हे पॉलिमर थोडंसं मोठं आहे, हे 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पहा इथं सांगतोय, हे आपण इथं कंटेनर घेतलेलं आहे. या कंटेनर मध्ये काय घ्यायचं? या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ आपल्याला स्टार्टिंग मटेरियल घ्यायचे. तर कोणते घ्यायचे तेही सांगतो. शॉर्टकट मी असं म्हणेल की हे तयार करत असताना आपल्याला ऍडिपिक ऍसिड, कोणतं? ऍडिपिक ऍसिड घ्यायचं आणि त्याचबरोबर हेक्सामिथिलीन डायअमाइन. हेक्सामिथिलीन डायअमाइन या गोष्टी क्लिअर करून घ्या. हे 2 स्टेप मध्ये पॉलिमर तयार होतं. किती स्टेप मध्ये? हे पॉलिमर 2 स्टेप मध्ये तयार होतं. मी सांगतोय ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन घ्यायचं. पहा इथे लिहितो. आता ऍडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला कोणता? तर तो इथं सांगतोय. आपल्याला होऊन गेलेले पहा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ते लिहितो. पहा ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. ऍडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला काढतो HO C डबल बॉन्ड O नंतर CH2 4 टाइम समोर C डबल बॉन्ड O OH. ओके, दिसते तुम्हाला? हे आहे ऍडिपिक ऍसिड. हे कोणतं आहे? ऍडिपिक ऍसिड. थोडंसं खाली लिहितो जेणेकरून तुम्हाला ते आणखीन क्लिअर दिसेल आणि ते लक्षात येईल. पहा इथे लिहितो ना, हे पाहिजे HO C डबल बॉन्ड O. ठीक आहे, CH2 किती वेळेस? 4 टाइम. हा त्याचा फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला. COOH CH2 4 टाइम. नंतर इथं C डबल बॉन्ड OOH. याचं नाव काय? तर याचं नाव आहे ऍडिपिक ऍसिड. कोणतं आहे हे? ऍडिपिक ऍसिड. लार्ज नंबर ऑफ ऍडिपिक ऍसिड घ्यायचे आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचंय हेक्सामिथिलीन डायअमाइन. काय घ्यायचं आपल्याला? हेक्सामिथिलीन डायअमाइन. ओके, हेक्सामिथिलीन डायअमाइन हे घ्यायचं आहे. तर ते कसं फॉर्म्युला पाहायचं? हे घ्यायचं हेक्सामिथिलीन डायअमाइन, ऍडिपिक ऍसिड आणि त्यानंतर घ्यायचं आपल्याला हेक्सामिथिलीन डायअमाइन. हे पाहिजे तो हेक्सामिथिलीन डायअमाइन. ओके, तर हे जे कंटेनर आहे या कंटेनर मध्ये ऍडिपिक ऍसिड घ्यायचं. किती घ्यायचे? n नंबर आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन पण n नंबर. when we are taking n number of adipic acid and n number of hexamethylene diamine. तर मी असं म्हणतोय ऍडिपिक ऍसिड हे ऍसिड आहे आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन हे बेस आहे. हे काय? तर बेस. तर दोघांची रिएक्शन होते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते. काय होते? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि म्हणून मी इथं लिहितोय न्यूट्रलायझेशन. काय लिहितोय? न्यूट्रलायझेशन. आता कृपया इथं लक्षात ठेवा नेमकं काय तयार होत होतं. ओके, तर तुमच्या माहितीसाठी मी असं सांगतोय की हा जो OH आहे पहा इथं COOH, ऍसिडची टेंडन्सी H+ देण्याची असते आणि बेसची टेंडन्सी H+ घेण्याची असते. हा ऍडिपिक ऍसिड हा ऍसिड आहे आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन हा काय आहे? तर बेस आहे. ज्यावेळेस आपण या कंटेनर मध्ये ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइनचे मोनोमर्स घेऊ जास्त प्रमाणामध्ये,
त्यावेळेस मी तुमच्या माहितीसाठी हा O आणि H बॉन्ड पहा इथं लिहिते हा जो O आणि H बॉन्ड आहे तुमच्या माहितीसाठी हा OH बॉन्ड, इथं तसंच हा OH बॉन्ड. तर हा O आणि H बॉन्ड तुटतो, हा O आणि H बॉन्ड तुटतो, हे इलेक्ट्रॉन्स इकडे येतात, त्याच्यापासून काय निघून जातं H+. हा जो नायट्रोजन आहे, हा जो नायट्रोजन आपल्याकडे काय घेतो, या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला O आणि H बॉन्ड तुटतो. दिसते तुम्हाला, इथं मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथं काढण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला दिसते का पहा. ओके, तर हे पहा O आणि हा H. तर O आणि H हा पोलर बॉन्ड आहे, हा बॉन्ड तुटतो, ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन येतात आणि हा जो H आहे तो कोणाकडे जातो, नायट्रोजन कडे. नायट्रोजनच्या डोक्यात 2 पेयर असते. हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH बॉन्ड तुटतो, H इकडे जातो नायट्रोजन कडे आणि इथं हा बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन इकडे येतात. तसंच मला इकडे सांगायचे, इकडे पण हा जो O आणि H बॉन्ड आहे, हा बॉन्ड तुटतो आणि हा H+ जो आहे तो दुसऱ्याकडे जातो म्हणजे कोणाकडे, हा H+ तुमच्या माहितीसाठी इकडचा H+ हा NH2, तर हा H+ इकडे जाईल. आणि म्हणून मला सांगायचे तर कोणतं सॉल्ट तयार होतं, ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन यांच्यापासून सॉल्ट तयार होतं, ते असं. हा पण बॉन्ड ब्रेकडाऊन होणार तर तयार होतं पहा. इथं काय शिल्लक राहतं, इथला H+ निघून जातो, O काय लिहितो मायनस कशामुळे, हा बॉन्ड तुटतो, या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे म्हणून O-. नंतर C डबल बॉन्ड O, हा O- C डबल बॉन्ड O. त्यानंतर CH2 किती वेळेस 4 टाइम. त्यानंतर C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O आणि H बॉन्ड तुटतो, इथं O- काय O- आणि हा H+ O- हा जर बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला तर H+ नायट्रोजन कडे आणि म्हणून इथं काय लिहितो पहा, इथं मिळतो NH2 आणि एक H तयार होतं NH3+. काय तयार करतो इथं NH3+. ओके, NH3+. नंतर ब्रॅकेट मध्ये CH2 6 टाइम आणि हा NH2 आणि इकडचा H+, हा H+ याच्या सोबत धरा तर तयार होईल NH3. काय तयार होतं NH3. हे जे तयार झालं याला काय म्हणायचं, याला म्हणायचं नायलॉन सॉल्ट. याला काय म्हणायचं, नायलॉन सॉल्ट. हे कंटेनर घेतलं, याच्यामध्ये आपण इक्विमोलार क्वांटिटी ऑफ ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन घेतलं आणि त्यांचे आपसात रिएक्शन होऊन ऍसिड कोणतं, ऍडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डायमाइन बोथ रिएक्ट टुगेदर टू गिव्ह अ नायलॉन सॉल्ट. काय येतं ते नायलॉन सॉल्ट. आणि हे जे नायलॉन सॉल्ट तयार झालेलं आहे या कंटेनर मध्ये, याला आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला 553 पर्यंत हीट करायचं आहे. किती, 553 एवढ्या केल्विनला आपल्याला हीट करायचं आहे, त्याच्यावरती प्रेशर देऊन. अंडर प्रेशर ऍट 553 केल्विन, अंडर प्रेशर ऍट 553, अंडर प्रेशर याच्यावरती प्रेशर पण आपल्याला अप्लाय करायचं आणि 553 केल्विनला ह्याचं काय होतं पॉलिमरायझेशन. म्हणून इथे तुम्ही पॉलिमरायझेशन अंडर 553 केल्विन अंडर प्रेशर. ओके, काय होते पहा, 553 केल्विनला किती, 553 केल्विनला याचं पॉलिमरायझेशन होतं आणि यापासून काय तयार होतं ते नक्कीच लक्षात घ्या. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतोय, हा O-. आता हे जे नायलॉन सॉल्ट आहे, या नायलॉन सॉल्टला जर आपण 553 केल्विनला हीट केलं तर याच्यामधून हा जो कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. नीट लक्षात घ्या, कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. यातला O आणि ह्या NH3 मधले 2 H, या NH3 मधले 2 H, इथले 2 H आणि इथला एक O मिळून तयार होतो वॉटर. काय निघून जातं, वॉटर निघून जातं. तसंच हा कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड देखील तुटतो. हा O आणि इकडचे 2 H आणि इकडचे 2 H इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातात. म्हणून -n नंबर ऑफ H2 लिहितो. हा बॉन्ड तुटणार आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटणार आहे. इथं लिहितोय मी C डबल बॉन्ड O, इकडे पहा, इकडे मी असं लिहिणार आहे. ओके, C डबल बॉन्ड O, याचा अर्थ टू बी कंटिन्यू. नंतर याच्या समोर CH2 हाऊ मच टाइम 4 टाइम. त्याच्या समोर C डबल बॉन्ड O, त्याच्या समोर C डबल बॉन्ड O, इथला O आणि NH3 चे 2 H इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातात. मग हा कार्बन, हा जो कार्बन आहे, कार्बन ह्या नायट्रोजनला जोडला जातो आणि नायट्रोजन आणि ह्या नायट्रोजनच्या 3 पैकी 2 H निघून जातात, त्याला एक H राहतो, NH एक H राहतो आणि पुन्हा CH2 6 टाइम ह्या NH3 मधले 2 H आणि हा O इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून घेतं. म्हणजे इथं पण काय, इथं पण NH आणि पुढं काय, पुन्हा अशा युनिटच्या पुढं असे युनिट असणारे. म्हणजे तुमच्या एकंदरीत
हे NH संपलं की त्याच्यासमोर काय येणार आहे, त्याच्यासमोर पुन्हा C डबल बॉन्ड O येणार, त्याच्यासमोर पुन्हा CH2 4 टाइम येणार. म्हणजे पुन्हा पहा हे एक युनिट झालं तुम्हाला माहित मान्य, हे एक युनिट झालं. ओके, आता ह्या युनिटच्या पुढे काय असणार आहे, असंच पुन्हा C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CH2 4 टाइम C डबल बॉन्ड O, हे पहा CH2 4 टाइम C डबल बॉन्ड O, त्याच्या पुढे समोर NH. ओके, त्याच्या समोर पुन्हा CH2 किती वेळेस 6 टाइम पुन्हा NH. ओके, पुढे काय तर पुढे पुन्हा असंच. म्हणजे एकंदरीत यामध्ये काय तर C डबल बॉन्ड O NH येईल आणि हा जो बॉन्ड आहे याला काय म्हणायचं, याला अमाइड बॉन्ड म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, अमाइड बॉन्ड. आणि हे जे पॉलिमर तयार झालं, हे पॉलिमर कशापासून तयार झालं तर दोन वेगळ्या युनिट पासून तयार झालं, ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामेथिलीन डायमाइन. मग याचं नाव काय तर याचं नाव विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर लिहिलं, याचं नाव आहे नायलॉन 6,6. काय तर नायलॉन 6,6 आहे. ओके, तर हे आहे पॉलिमरचं नाव. काय काय केलं आपण हे रिएक्शन होत असताना, तर हे पुढचं मी बोलून टाकतो फक्त तुम्हाला समजण्यासाठी पुढचं लिहिलेलं आहे. ओके, हे एक युनिट, त्याच्या पुढे दुसरं, दुसऱ्या पुढे तिसरं. तर आपल्याला लक्षात ठेवायचं C डबल बॉन्ड ONH इथे एकदा आलाय, पुढं C डबल बॉन्ड ONH पुन्हा C डबल बॉन्ड ONH पुन्हा. अशा प्रकारे हे यामध्ये अमाइड लिंकेजेस येणार आहेत, म्हणून आपण काय म्हणतो तर पॉली अमाइड पॉलिमर असं म्हणतो. नायलॉन 6,6 हे 2 मार्कासाठी तुम्हाला येतं आणि नीट JEE साठी मात्र याच्यावरती प्रश्न येतो, विच ऑफ द फॉलोइंग आर द स्टार्टिंग मटेरियल ऑफ नायलॉन 6,6. तर नायलॉन 6,6 याचे स्टार्टिंग मटेरियल कोणते तर ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामेथिलीन डायअमाइड. ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. स्टेप नंबर 1 कोणती तर मी म्हणेल तुम्हाला स्टेप नंबर 1 ही आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणती आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि स्टेप नंबर 2 कोणती आहे तर स्टेप नंबर 2 जर म्हटलं तर ती आहे पॉलिमरायझेशन. ती कोणती आहे तर पॉलिमरायझेशन ही आहे. ओके, रिएक्शन लक्षात आली का. हे जे कंटेनर घेतलं, या कंटेनर मध्ये कोणते स्टार्टिंग मटेरियल घेतले, n नंबर ऑफ ऍडिपिक ऍसिड आणि n नंबर ऑफ हेक्सामेथिलीन डायमाइन. म्हणून मी म्हणेल when n number of adipic acid and n number of hexamethyl diamine react together to give a n number of nylon salt, to give a n number of nylon salt, and this nylon salt on heating at 553 केल्विन अंडर प्रेशर. म्हणजे जे नायलॉन सॉल्ट याच्यामध्ये तयार होणार आहे, नायलॉन सॉल्ट, तर काय करायचं, हे नायलॉन सॉल्ट तयार केल्यानंतर याला आपल्याला हीट करायचं आहे. काय करायचं आपल्याला, हीट करायचं आहे आणि त्याच्यावरती प्रेशर द्यायचं आहे, त्याच्यावरती प्रेशर द्यायचं आहे. आणि प्रेशर दिल्यानंतर 553 केल्विन टेम्परेचरला असे लार्ज नंबर ऑफ नायलॉन सॉल्ट एकत्र येऊन त्याच्यातून काय निघून जाणार आहे, त्याच्यातून H2 मॉलिक्यूल निघून जातील. हा O आणि इथले 2 H इन द फॉर्म ऑफ H2. हा कार्बन आणि नायट्रोजन जोडला जाईल, C डबल बॉन्ड ONH तयार होईल आणि इकडचा O आणि इकडचे 2 H इन द फॉर्म ऑफ H2. नायलॉन सॉल्ट ऑन पॉलिमरायझेशन ॲट 553 केल्विन अंडर प्रेशर इट गिव्स करस्पॉन्डिंग पॉलिमर विच इज कॉल्ड एज अ नायलॉन 6,6. आणि या पॉलिमरचं नाव नायलॉन 6,6 का आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. हा जो पॉलिमर तयार झाला, हा पॉलिमर तयार होत असताना जे स्टार्टिंग मटेरियल ऍडिपिक ऍसिड आहे याच्यात पण 6 कार्बन ॲटम आहेत आणि दुसरा जो आहे हेक्सामेथिलीन डायमाइन यात पण किती 6 कार्बन ॲटम येतं. म्हणून नायलॉन 6,6 तयार होण्यासाठी लागणारे जे 2 स्टार्टिंग मटेरियल आहेत, adipic acid which contains 6 number of carbon and hexamethylene diamine which contains 6 number of carbon, hence the name of polymer is nylon 6,6. नायलॉन कशामुळे हे तुम्हाला माहिती आहे. हे पॉलिमर सगळ्यात अगोदर न्यूयॉर्क आणि लंडन या सिटीमध्ये तयार करण्यात आलं, म्हणून त्याच्यापासून नाव नायलॉन. आणि 6 कार्बन दोन्ही स्टार्टिंग मटेरियल मध्ये, म्हणून त्याचं नाव आलं नायलॉन 6,6. कृपया या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट लक्षात ठेवायच्या. थेअरीमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामेथिलीन डायमाइनची पहिली जी स्टेप आहे ती न्यूट्रलायझेशन आहे. आणि न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर हे जे तयार होतं याला सॉल्ट म्हटलं जातं. तुम्हाला कधी कधी हे लक्षात द्या, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोनोमर ऑफ नायलॉन 6,6. तर नायलॉन सॉल्ट हे देखील तुम्हाला लिहिता येतं. तिथं जर उत्तर असेल नायलॉन सॉल्ट, तर नायलॉन सॉल्ट इज ऑल्सो अ मोनोमर ऑफ नायलॉन 6,6. याचे स्टार्टिंग मटेरियल हे आहेत ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामेथिलीन डायअमाइन. ओके, तर ही एकदा रिएक्शन्स पाहून घ्या. यानंतर आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस पाहायचे आहेत. ओके, काय नायलॉन 6,6 चा उपयोग कशासाठी, तर याचा उपयोग आपल्याला जे काही ब्रशेस असतात याच्यासाठी देखील केला जातो. अगोदर कृपया ही रिएक्शन व्यवस्थित पाहून घ्या.
त्यानंतर पाहू आपण प्रॉपर्टीज ऑफ नायलॉन 66. ओके, तर नायलॉन 66 याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, जशा फिजिकल प्रॉपर्टीज काय त्याच्या. तर पहिली, नायलॉन 6,6 पोजेसेस हाय टेन्साइल स्ट्रेंथ. जे नायलॉनची दोरी असते ती कशी असते तर खूप कडक असते, ती ओढली तरी ताणत नाही आणि ताणली तरी जवळ येत नाही. म्हणून पहिली प्रॉपर्टी, नायलॉन 66 पोजेसेस हाय टेन्साइल स्ट्रेंथ. त्याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असते तर जास्त असते, तन्य क्षमता कशी असते तर जास्त असते. त्यानंतर नायलॉन 66 डज नॉट सोक इन वॉटर. नायलॉनची दोरी जर आपण पाण्यात टाकली तर ती पाणी म्हणजे करत नाही, ऍब्झॉर्ब करत नाही, ती पाण्यामध्ये भिजली जात नाही. भिजली जात नाही म्हणजे काय तर ती पाणी ओढू शकत नाही. इट कॅन नॉट ऍब्झॉर्ब वॉटर. म्हणून नायलॉन 66 कॅन नॉट ऍब्झॉर्ब वॉटर. म्हणून नायलॉन सूट देखील पोहण्यासाठी वापरले जातात. ओके, त्याचबरोबर नायलॉन 66 इज अ हाय मॉलिक्युलर मास कंटेनिंग 12,000 to 50,000 युनिट. नायलॉन 66 जे तयार होतं त्याचं मॉलिक्युलर मास किती असतं तर कमीत कमी 12,000 आणि जास्तीत जास्त 50,000 युनिट असतं. ओके, त्यानंतर नायलॉन 66 इज अ लिनियर कंडेन्सेशन पॉलिमर. कोणतं? लिनियर कंडेन्सेशन पॉलिमर. मगाशी तुम्हाला म्हटलं मी की हे जे पॉलीअमाइड पॉलिमर्स आहेत ते कोणत्या प्रकारचे पॉलिमर्स येतात. सो दीज आर द कंडेन्सेशन पॉलिमर्स. कोणते तर कंडेन्सेशन पॉलिमर्स. जे पॉलिमर्स तयार होत असताना किंवा ज्या रिएक्शन्स होत असताना बाय प्रोडक्ट हे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात त्याला कंडेन्सेशन रिएक्शन्स असं म्हटलं जातं. तर नायलॉन 66 इज अ लिनियर, ते कसं असेल तर इट इज अ लिनियर कंडेन्सेशन पॉलिमर असणार आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द नायलॉन 6,6. तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय, मोनोमर्स ऑफ नायलॉन 66 कोणते आहेत किंवा स्टार्टिंग मटेरियल. तर स्टार्टिंग मटेरियल ऑफ नायलॉन 66 आर ऍडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डायअमाइन हे आहेत. जर आपण या कंटेनर मध्ये इक्विमोलर क्वांटिटी म्हणजे 1,00,000 एवढे ऍडिपिक ऍसिड आणि 1,00,000 एवढे हेक्सामिथिलीन डायअमाइन घेतले तर मी म्हणेल की व्हेन वी आर टेकिंग इक्वल अमाउंट ऑफ ऍडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डायअमाइन तर या दोघांची रिएक्शन होऊन काय होणार आहे तर इक्विमोलर क्वांटिटी ऑफ आपल्याला नायलॉन सॉल्ट म्हणजे जर आपण हे 1,00,000 घेतले आणि हे 1,00,000 जर घेतले तर 1,00,000 एवढे आपल्याला नायलॉन सॉल्ट तयार होतील. आणि नायलॉन सॉल्ट तयार झालं या कंटेनर मध्ये की त्याला 553 केल्विन पर्यंत हीट करायचे आणि त्याच्यावरती प्रेशर द्यायचे. अंडर प्रेशर ऍट 553 केल्विन टेम्परेचर नायलॉन सॉल्ट ऑन पॉलिमरायझेशन गिव्स अ लॉंग लिनियर पॉलिमर विच इज कॉल्ड एज अ नायलॉन 6,6. हे जे पॉलिमर आहे हे पॉलिमर तयार होत असताना सुरुवातीचे स्टार्टिंग मटेरियल ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन या दोघांमध्ये पण 6 कार्बन ऍटम होते म्हणून याचं नाव 66 हे पडलं. आणि सगळ्यात अगोदर हे पॉलिमर जे आहे न्यूयॉर्क आणि लंडन या शहरामध्ये तयार करण्यात आलं म्हणून न्यूयॉर्कचं N, यॉर्कचं Y, लंडनचं LON. म्हणून याला नायलॉन आणि स्टार्टिंग मटेरियल कंटेन बोथ 66 कार्बन म्हणून नायलॉन 6,6 हे नाव आहे. आणि या पॉलिमरमध्ये अशा अनेक प्रकारच्या लिंकेजेस आहेत म्हणून याला आपण म्हणतो पॉलीअमाइड पॉलिमर. अमाइड लिंकेजेस, लार्ज नंबर ऑफ अमाइड लिंकेजेस असलेलं पॉलिमर आहे म्हणून नायलॉन 6 किंवा नायलॉन 66 आर द पॉलीअमाइड पॉलिमर्स. ओके, यातल्या गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नायलॉन 6,6. नायलॉन 6,6 हॅव्हिंग अ हाय टेन्साइल स्ट्रेंथ. कसं आहे तर इट हॅव्हिंग अ हाय टेन्साइल स्ट्रेंथ. हाय पॉइंट. इट डज नॉट सोक वॉटर. ते पाणी ऍब्झॉर्ब करत नाही. मॉलिक्युलर मास ऑफ नायलॉन 6,6 इज 12,000 to 50,000 युनिट्स and it is a condensation type of linear polymer. कसं आहे तर कंडेन्सेशन टाइप ऑफ लिनियर पॉलिमर. आणि यांचे उपयोग काय, जसे नायलॉन 6 चे उपयोग आहेत तसंच नायलॉन 6,6 चे देखील उपयोग आहेत. नायलॉन 6,6 इज युज्ड फॉर मेकिंग ब्रशेस वेगवेगळे. मग ते टूथब्रशचे दात असतील किंवा जे कपडे धुण्याचा ब्रश असेल ते तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नायलॉन 6,6 इज युज्ड इन द मेकिंग ब्रशेस. त्याचबरोबर सर्जिकल सुचर्स म्हणजे काय, ऑपरेशन करण्यासाठी वापरण्यात येणारे जे दोरे असतात त्याला आपण सर्जिकल सुचर्स म्हणतो. त्याचबरोबर टेक्सटाईल फॅब्रिक्स, तर कपडे तयार करण्यासाठी देखील नायलॉन 6,6 चा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सीट्स जे असतात, जे बसमध्ये जे सीट्स असतील किंवा त्या प्रकारचे सीट्स तयार करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर नायलॉन 6,6 चा उपयोग साडी तयार करण्यासाठी केला जातो. नायलॉन रोप तयार करण्यासाठी देखील केला जातो. नायलॉन 6 आणि नायलॉन 6,6 चे युजेस जवळपास सारखेच आहेत. ओके, तर आज आपण पाहिलं काही अगोदर ऍडिशन पॉलिमर्स पाहिले, टेफ्लॉन पाहिलं, ऑर्लॉन पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं
पॉलीअमाइड पॉलिमर्स. ज्या पॉलिमरमध्ये लार्ज नंबर ऑफ अमाइड लिंकेजेस असतात, कोणत्या अमाइड लिंकेजेस असतात त्यांना आपण पॉलीअमाइड पॉलिमर्स असं पाहिलं. एक नायलॉन 6 पाहिलं, दुसरं नायलॉन 6,6 पाहिलं. नायलॉन 6 इज मेड ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम while nylon 6,6 is made of adipic acid and hexamethylene diamine. Okay, so this is all about the nylon 6,6. Remaining content we will see in next lecture. Okay, so thank you so much. So please observe once.